नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 39चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे दोन्ही प्रश्न आपण दोन मागच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। आज तिसरा प्रश्न सोडवूया। प्रथम प्रश्न वाचून घेऊया। श्वेता, पीयूष and Nachiket together invested 80,000 rupees and started a business of selling sheets and towels from Solapur. म्हणजे श्वेता, पीयूष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरी चादर व टॉवेल विकण्याचा व्यवसाय 80,000 रुपये गुंतवून सुरू केला। Shweta's share of the capital was 30,000 rupees and Piyush 12,000 rupees. त्यापैकी श्वेताचे भांडवल 30,000 रुपये होते आणि पीयूषचे भांडवल 12,000 रुपये होते। At the end of the year, they had made a profit of 24%. त्यांना वर्षाच्या शेवटी 24% नफा झाला। व्हॉट वॉज नचिकेत इन्व्हेस्टमेंट? तर नचिकेतची इन्व्हेस्टमेंट, नचिकेतचं भांडवल, नचिकेतची भागीदारी किती होती? अँड व्हॉट वॉज हिज शेअर ऑफ द प्रॉफिट? तर नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम किती होती हे आपल्याला काढायचं आहे। सोपा प्रश्न आहे, फक्त वाक्यरचना खूप मोठी आहे, त्यामुळे अवघड वाटतोय, पण प्रश्न खूप सोपा आहे। आपण सोडूया। प्रथम प्रश्न जशास तसा आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। पूर्ण प्रश्न लिहून घेतलेला आहे। आता आन्सर गिवन डाटा, या प्रश्नामध्ये दिलेली माहिती काय लिहून घेऊ आपण। गिवन डाटा श्वेतास इन्व्हेस्टमेंट, इक्वल टू रुपीज 30,000। पीयूष इन्वेस्टमेंट इक्वल टू रुपीज 12,000 रुपीज। टोटल इन्व्हेस्टमेंट दिले आपल्याला याच्यात। टोटल इन्व्हेस्टमेंट इक्वल टू 80,000 रुपीज। टोटल इन्व्हेस्टमेंट 80,000 रुपीज। ओके, तर आपल्याला काय काढायचं आहे? नचिकेत इन्व्हेस्टमेंट, नचिकेतनं किती इन्व्हेस्टमेंट केली ती काढायची। नचिकेत इन्व्हेस्टमेंट काढायची आपल्याला आणि नचिकेतचं प्रॉफिट किती आहे ते काढायचं आहे। नचिकेत प्रॉफिट इक्वल टू हाऊ मेनी? टोटल प्रॉफिट दिलेलं आहे आपल्याला। टोटल प्रॉफिट 24%। ओके, आता सपोज नचिकेत's इन्वेस्टमेंट
इज रुपीज एक्स. नचिकेतची इन्व्हेस्टमेंट एक्स रुपीज आहे असं आपण गृहीत धरू. नाऊ टोटल इन्व्हेस्टमेंट इक्वल टू नचिकेची एक्स घेतली आपण, त्यापैकी श्वेताची दिलेली श्वेताची इन्व्हेस्टमेंट 30,000 प्लस पियुषची इन्व्हेस्टमेंट 12,000 प्लस नचिकेतची एक्स, तिघांची इन्व्हेस्ट म्हणजे टोटल आपल्याला 80,000 दिली होती. त्यामुळे किमती टाकू. टोटल इन्व्हेस्टमेंट 80,000 रुपीज इक्वल टू ॲडिशन 42,000 प्लस एक्स. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. एक्स इक्वल टू 80,000 मायनस 42,000. Therefore x equal to 80 minus 42 38,000 रुपीज. बरोबर आहे. Therefore investment by Nachiket is rupees 38,000. ओके. नचिकेची इन्व्हेस्टमेंट निघाली आपल्याला. आता नाऊ नचिकेत receives 24 profit on his investment. तिघांनी मिळून व्यवसाय सुरू केला. 24% प्रॉफिट झालं. ज्यांनी जेवढं भांडवल गुंतवलेलं आहे त्या प्रमाणात प्रॉफिटमध्ये त्यांना 24% भेटेल. इन्व्हेस्टमेंटच्या 24%. नचिकेची इन्व्हेस्टमेंट रुपीज आत्ताच काढलं आपण 38,000. Therefore Nachiket's profit equal to नचिकेतची इन्व्हेस्टमेंट 38,000 इंटू 24% म्हणजे 24% म्हणजे 24 डिवायडेड बाय 100. ओके. 2 0 2 0. ओके. गुणाकार करायचा. 380 गुणिले 24. 380 गुणिले 24 9120 रुपीज. ओके. Therefore Nachiket profit equal to 9120 rupees.
हेन्स दोन्ही किमती काढलेल्या आहेत आपण. हेन्स जे विचारलं तसं वाक्य प्रश्नात उत्तरात लिहून ठेवायचं. नचिकेत इन्व्हेस्टमेंट, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट विचारली होती. नचिकेत's इन्व्हेस्टमेंट इज ₹38,000 and his share of profit, नफ्यामध्ये भागीदारी किती होती त्याची, इज आत्ताच काढली आपण ₹9,120. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ पब्लिश झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. धन्यवाद.